एक्साइड बॅटरी घ्यायची आहे? चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक्साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इन्व्हर्टरचे सेल्स अँड सर्व्हिस सेंटरमध्ये। आमचा पत्ता डायमंड बॅटरी, श्री गणेश बॅटरी, नेवरी नाका, विटा। प्रोप्रायटर शंकर नाना मोहिते। संपर्क 77 500 58 005 व 94 224 10 172। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विटा शहरातील मतदार यादीत ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण नाही अशी हजारो नावे घोषडली असल्याची तक्रार तहसीलदार आणि प्रांत यांच्याकडे केली असून अशा मतदारांनी मतदान केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही वरिष्ठांनी दिल्या अशी माहिती ॲडव्होकेट विशाल कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे। विट्यात जवळजवळ 2000पेक्षा जास्त वय बसत नसलेल्यांची नावे घातली आहेत। असा प्रकार संबंध मतदारसंघातही झाला असल्याचे त्यांनी सांगितले। पाहूयात काय म्हणाले ते। हे सध्या आपली 286 खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलची जी विधानसभा मतदानाची रणधुमाळी सुरू आहे, यामध्ये आम्ही विटा शहरामध्ये भाग क्रमांक 63मध्ये काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं की भाग क्रमांक 63मध्ये जी काही पुरवणी यादी लावलेली आहे तर त्यामध्ये काही आमच्या बघण्यातली मुली होत्या की ज्यांची वय ही अल्पवयीन होती आणि ज्यांची वय ही 18च्या आत, म्हणजे कायद्यानं त्यांना मतदानाचा अधिकार नसताना त्यांची नावं मतदार यादीमध्ये आम्हाला दिसून आली। त्याबाबत आम्ही थोडी चौकशी केली असताना आम्हाला फक्त बूथ नंबर 63मध्ये एकूण 22 नावं बोगस निदर्शनास आली आणि त्यानंतर आम्ही 64 जेव्हा आम्ही बघितला तर 64मध्ये सुद्धा आम्हाला तेवढीच नावं बोगस दिसून आली। बोगस याचा अर्थ असा आहे की ह्यांचं वय 18 वर्ष या मुलांचं भरत नसताना त्यांच्या पालकांनी आणि काही त्यांच्या भागातल्या कार्यकर्त्यांनी त्यांची नावं त्यांना काही आमिष देऊन गरज नसताना त्यांची नावं ह्या मतदार यादीमध्ये वाढवलेली आहेत। तर ह्याच्यासाठी आम्ही सगळे पुरावे गोळा केलेले आहेत, पण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये म्हणून प्रभाग क्रमांक 63मध्ये नील तारळेकर याच्या वडिलांचं नाव आहे निश्चल तारळेकर। तर त्याचा आधार कार्ड आम्हाला उपलब्ध झालं तर त्या मुलाची जन्मतारीख आहे 29/5/2008। ही 2008चा मुलगा 2024मध्ये 18 वर्षाचा भरत नाही, तरीसुद्धा ह्याचं नाव लागलेलं आहे। दुसरा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही धीरज पवार याच्या वडिलांचं नाव आहे महादेव पवार की ज्याचा जन्माच्या दाखल्यावर त्याचं वय आहे 10/4/2007 की जो मुलगासुद्धा हा 18 वर्षाचा येत नाही। तर अशी ही याबद्दलची जी हे आहेत आपल्याला माहितीसाठी प्रेससाठी म्हणून आम्ही उपलब्ध करून देतो आहे। आणि यातली बरीच जी मुलं आहेत तर त्यांचा आम्ही अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की त्यांच्याशी भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की विट्यामधला काय रे नाव आडनाव त्याचं आडनाव काय त्या मुलं ज्याचं नाव आपल्याला त्या मुलांनी सांगितलं नाही त्या ज्यानं लावली त्याचं नाव काय त्यांना सांगितलं आपल्याला, लिपारे नावाची एक व्यक्ती आणि 64मध्ये कदम नावाची एक व्यक्ती, या दोघांनी आम्हाला पैशाचे आमिष देऊन आमची ही नावं लावली असं आम्हाला त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे। त्याबाबत ह्यामध्ये एक सर्वात मोठी धक्कादायक म्हणजे प्रभाग क्रमांक 64मध्ये एक पक्षाचा फार मोठा पदाधिकारी आहे, त्यानं त्याचा स्वतःचा मुलगा हा 9वीत असताना त्याचं नाव लिहिलं आहे, त्याचाही पुरावा आम्ही सगळे गोळा केलेला आहे। तर ह्यामध्ये आम्ही सगळा अभ्यास केला, आमच्या लक्षात आलं की इलेक्शन मॅन्युअल 5.7 प्रमाणे आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950च्या कलम 31 प्रमाणे ही जी मुलं आहेत ती अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर कुठली कारवाई होणार नाही, त्यांचं करिअर हे केस असल्यामुळे खराब होईलच, पण त्यांच्या वडिलांना कमीत कमी 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा यामध्ये आहे। त्याबाबतसुद्धा मी तुम्हाला जे काही मॅन्युअलचे आहेत ते देतो। तर असं हे सगळं लक्षात केल्यानंतर आम्ही पूर्ण विट्याची यादी तपासल्यानंतर कमीत कमी 2000 ते 2200 नावं बोगस ही लक्षात आमच्या आलेली आहे आणि ही सगळी नावं एका विशिष्ट पक्षाच्या लोकांच्या संबंधित आहेत। त्याबाबत आम्ही सगळं जे काय म्हणणं आहे ते आत्ता आपले निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिलेलं आहे, त्यांनी आम्हाला पुढच्या सूचना दिलेल्या आहेत, आम्हीही त्यांना काही विनंती केलेली त्याप्रमाणे ते चालू आहेत। आता त्यामध्ये ज्यावेळी ही लोक मतदानासाठी येणार आहेत त्यावेळी तिथं त्यांना जाग्यावर आम्हाला फौजदारी करून त्यांना अटक करण्याची त्यांनी आम्हाला ते जे काही सूचना आहेत त्या सांगितलेल्या आहेत। ज्यावेळी ही अल्पवयीन मुलं ह्या मतदान केंद्रावर येतील आणि जर त्यांचं बोगस आधार कार्ड किंवा बोगस ह्याच्या आधारे जर त्यांनी मतदान करायचा प्रयत्न केला तर तिथं त्यामध्ये इलेक्शन मॅन्युअल 5.8 प्रमाणे
जर आक्षेप सिद्ध झाला तर तुम्हाला मतदार करण्याचा अधिकार जाऊन लेखी तक्रारीसह पोलिसांना ताब्यात घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळं 5.7 प्रमाणे त्यामुळे ह्या काही विशिष्ट लोकांच्या नादाला लागून ह्या मुलांचं करिअर 2000 ते 2200 यामध्ये मुलींचं प्रमाणसुद्धा भयानक आहे. म्हणजे एका राष्ट्रीय पक्षाची पदाधिकारी म्हणून एक मुलगी काम करते. आता मुलींची नावं मला कॅमेऱ्यावर घेता येणार नाही. ती मुलगी पदाधिकारी म्हणून काम करते की जे अजून कॉलेजला म्हणजे 11वी-12वीला आहे. तिचंसुद्धा नाव यामध्ये आहे. आम्हाला ही नावं आत्ता घेता येणार नाही, सगळं उघड करता येणार नाही. पण आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की अशा ज्या मुलांनी नावं नोंदलेली आहेत त्यांनी विनाकारण अशी काही म्हणजे कुणाच्याही आमिषाला बळी पडून तिथं असं बोगस मतदान करू नये. नाहीतर त्यांना ह्या जी काय फौजदारी प्रक्रिया त्याला सामोरं जावं लागेल. आता ह्यासाठी मी ही जी प्रातिनिधिक 2च नावं मुद्दाम दिलेली आहेत. भरपूर ह्यामध्ये आहे, अक्षरशः एक गठ्ठा निघालेला आहे आम्हाला. तर हे तुम्हाला मी सुपूर्द करतो प्रेसला. त्याबद्दल आपण काय असेल ते योग्य ते पब्लिसिटी द्यावी. मागणी काय केली आमची मागणी तशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची होती की आमच्याकडे हे पुरावे आहेत, हे तुम्ही घ्यावे आणि तुम्ही हे बोगस मतदान आहे म्हणून त्यांच्यावर फौजदारी दाखल करा. तर त्यांचं म्हणणं आहे की तो गुन्हा तिथं घडला पाहिजे. हा घडलेला आहे, नोंदणी केली, त्याबद्दल ते वेगळी फौजदारी ते आमच्याशी चर्चा करून ते घेतो म्हणले. पण ज्यावेळी गुन्हा घडताना तिथं म्हणजे थोडक्यात चोरी करताना चोराला पकडूया म्हणले आणि तिथंच ताब्यात देऊ. तिथं आपल्याला पोलीस आहेत. आत्ता घरोघरी जाऊन आम्ही काय शोधणं शक्य नाही आम्हाला. त्यामुळं माझ्या मते 2200 नावं ही फक्त विटा शहरामध्ये आहेत. विटा शहरामध्ये आम्ही काढलेली 2200 नावं आहेत आणि 2200मध्ये हा फार मोठा आकडा आहे. ह्यामध्ये राजनीतिक त्या लोकांचा काय असेल ते साधून घेईल. पण ह्या मुलांचं करिअर आज खराब. आता हा गुन्हा घडलेला आहे, असं नाही की हा घडायचा. ह्यामध्ये नाव नोंदलं ह्याचा अर्थ त्यांनी देशाविरुद्ध कटकारस्थान केलेलं आहे, चुकीची आणि खोटी कागदपत्र हे करून. आता भारतीय न्याय, आता IPC नाही पण भारतीय न्याय संहिताप्रमाणे प्रथमदर्शनी त्यांच्याविरुद्ध 339, 340 प्रमाणे आत्ता गुन्हा हा नोंदच होतो आहे. फक्त प्रांतसाहेब म्हणले की तो ह्याच्यानंतर इलेक्शननंतर करूया आपण, आत्ता काय करायची गरज नाही. असं तसा हा गुन्हा घडलेला आहे. आम्हाला आत्ता तेवढा वेळ नाही. यामध्ये एक बाब सांगायची राहून गेलेली आहे की जी काही पुरवणी यादी तयार झालेली आहे, पुरवणी यादीमध्ये जी काही नावं नोंदली गेली ते त्यांच्या पालकांच्या हमीपत्रावर नावं नोंदली गेलेली आहेत. आणि आता ह्या सगळ्या गोष्टीवर लक्षात येते की जी काही पालकांनी हमीपत्र दिलेली आहे तीच बोगस आहेत. त्यामुळे त्यांच्या पालकांवर ही कायदेशीर कारवाई होणं फार गरजेचं आहे. प्रशासनानं हे दाखले दिले असतात त्यांनी नाही, हे ऑनलाईन प्रक्रियेतलं आहे. तुमच्या ॲपवरून सुद्धा तुम्ही आत्ता हे लावू शकता नोंदणी. काही सेतूमधून झालेले आहेत. हे आपलं फिजिकली झालेलं काही नाही. हां, आणि त्याचा म्हणजे प्रशासनातल्या ह्या लूपहोलचा गैरफायदा घेऊन हे सगळं केलं गेलेलं आहे. आणि हा क्वांटम फार मोठा आहे. जो आपल्याला 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्याच्यामध्ये छेडछाड करून विटे शहराच्या मतदार यादीमध्ये जवळपास 2000 मतं गैरमार्गानं लावण्यात आल्याचं आमच्या गेल्या 2-3 दिवसामध्ये निदर्शनाला येतं आहे. आणि त्या अनुषंगानं आम्ही तपासणी केली असता मतदार यादीमध्ये ज्यांचं वय 18 दिसतं आहे त्याची तपासणी केली तर त्यातील बहुसंख्य मुलं ही 18 वर्षापेक्षा आतल्या वयाची आहेत. आणि ती नोंदणी करत असताना त्यांच्या वयाच्या पुराव्यामध्ये छेडछाड करून या ठिकाणी कायद्याचा भंग केल्याचं दिसून येतं आहे. आणि या बाबतीमध्ये आत्ता आम्ही प्रांतसाहेबांना भेटलो तर प्रांतसाहेबांनी निश्चितपणे सांगितलं जर असा कुठं जर गैरप्रकार झालेला असेल तर त्या बाबतीमध्ये निश्चितपणे प्रशासन कारवाई करेल. आणि तशा पद्धतीच्या त्यांनी सूचना त्यांच्या सगळ्या प्रिसाइडिंग ऑफिसर्सना दिलेल्या आहेत. आणि उद्याच्या मतदानाच्या वेळेस माझं आव्हान राहील की अशा पालकांना आणि अशा मुलांना आमचं आव्हान असं राहील की तुम्ही अशा पद्धतीनं घटनाबाह्य किंवा कायदेबाह्य अशी कुठली कृती करू नका की ज्याच्यामुळे तुमच्या सगळ्या करिअरवर परिणाम होईल आणि आपल्याला त्या कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. आणि त्या दृष्टीनं माझं आव्हान आहे प्रशासनाला देखील की या बाबतीमध्ये प्रशासनाला देखील अत्यंत कठोर अशी कारवाई करावी अशा प्रकारामध्ये. धन्यवाद. प्रशासनाला सहकार्य करायचं आपल्याला आश्वासन दिलेलं. यस. त्यामध्ये विरोधकांचं काय भूमिका आहे असं वाटतं? हा, त्यांची सगळी त्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगेन की आमच्या पार्टीच्या वतीनं तर अशा प्रकारचा कुठला एकही सिंगल गैरप्रकार करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे कुणी केलं आता हे मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही. 2021च्या सप्टेंबरमध्ये ज्यावेळेला नगरपालिका इलेक्शनची धुमाळी चालू होईल अशी परिस्थिती होती त्यावेळी देखील असंच त्यांच्या वतीनं ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं व साधारणतः 4,000 ते 5,000 जे असणारे मतदार होते
त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे. आणि आत्ता देखील आपण पाहतो आहे की बरोबर आपली पुरवणी यादी आहे, जी पुरवणी यादी आली की त्यानंतर आपल्याला कोणतीही हालचाल करणं अशक्य होऊन जातं. अशा वेळेला त्यांनी ही नावं वाढवायचं काम केलेलं आहे. तरी सुज्ञ पालकांनी आपली मुलं ज्यांचं आत्ता मतदान नोंद केलेलं आहे त्यांना हे करण्यापासून रोखावं, जेणेकरून कायदेशीर कारवाईमध्ये ते अडकणार नाहीत.